महाराष्ट्रातील मागील पिढीचे एक अतिशय जाणते नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे डी.वाय. पाटील दादा यांचा दुःखद निधन झालं। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्रात अतिशय गुणात्मक कार्य हे डी.वाय. दादांनी उभं केलं आणि विशेषतः समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा अशा पद्धतीनं त्यांचं कार्य होतं। एक प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द देखील त्यांची होती। नगरसेवक, आमदार इथपासनं तर बंगाल, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्य केलं। आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून एक मोठं शिक्षण क्षेत्रातलं साम्राज्य त्यांनी उभं केलं। सहकार क्षेत्रात अतिशय उत्तम काम केलं, उद्योग क्षेत्रात काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अजात शत्रू अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। समाजातल्या सर्व लोकांची, सर्व पक्षाच्या लोकांची, सर्व विचारांच्या लोकांची अतिशय सलोख्याचे त्यांचे संबंध होते। मला देखील अगदी जवळून त्यांच्याशी संपर्क ठेवता आला आणि निश्चितपणे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अगदी हवंहवंसं वाटणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जाण्यामुळे निश्चितपणे जुन्या पिढीतला एक जाणता नेता, एक द्रष्टा नेता आपल्यातनं निघून गेलेला आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबावर आज हे जे दुःख कोसळलेलं आहे ते सहन करायची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी। श्री सतेज बंटी पाटीलजी यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं। त्यांना माझ्या शोक संवेदना मी दिलेल्या आहेत आणि पूर्ण शासकीय इतमामात त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार व्हावा अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याबद्दल काँग्रेस कोणी केलं? मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूज मध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। पेपर फुटीनंतर राज्यामध्ये एमपीएससीचे पेपर फुटले हा सगळा प्रकार पुढे आणत रोहित पवारांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत। पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सुरू दिले जाते। मी कुठलेही प्रेझेंटेशन वगैरे आज बघितलेलं नाही, पण यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस आरोप लावले त्यावेळेस त्याचं उत्तर स्वतः एमपीएससीने दिलेलं आहे आणि एमपीएससीने त्या संदर्भात जरी 3 महिन्यांनी आरोप झालेला असला तरी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस चौकशीची मागणी स्वतः एमपीएससीने केली। हा 2020चा घोटाळा आहे, आजचा नाही आहे। 2020 सालचा घोटाळा आहे, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि सगळ्या ज्यांनी घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते। बघा, कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावा असेल तर चौकशी झालीच पाहिजे। त्यामुळे निश्चितपणे या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल। सर, पुण्याच्या संशयिताला पुण्यामध्ये बुलेटवर पोलिसांनी हिंड वगैरे काढली होती, त्या संदर्भात राज्य मानव अधिकार आयोगानं नोटीस देखील पाठवली। मला माहित नाही, मी नोटीस बघितला नाही।